विद्यार्थी मित्रो, आपण मागच्या तासाला इलेक्ट्रॉनिक्स टायमरचा अभ्यास सुरुवात केलेला आहे. पेपर 1 मधलं दुसरं प्रकरण. ते टायमरमध्ये कॅपॅसिटरच्या साह्यानं ठराविक वेळ कशी मिळवली जाते, टी बरोबर आर सी या सूत्राच्या साह्यानं कॅपॅसिटर चार्ज डिस्चार्ज कसा होतो, हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी आपण IC 555 ही टायमर IC प्रचलित टायमर IC आहे. तिचा उपयोग किंवा तिची इंटरनल रचना कशी असते या संबंधीची माहिती आपण आजच्या तासाला घेणार आहोत. तर यामध्ये 8 पिन IC आहे. त्याचे टोकाची नावं काय आहेत हे सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या नोट्स माझ्या ब्लॉगवरून तुम्हाला लिहून काढायच्या सूचना मी पूर्वीच दिलेल्या आहेत. यानुसार आता आपण IC 555च्या याच्यामध्ये काय असतं, त्याचे विभागाचं कार्य कसं चालतं हे आपण या पाठाला या तासात पाहणार आहोत. तर या IC 555मध्ये इथे 4 विभाग दाखवलेत पहा मी. पहिल्या विभागाचं नाव आहे व्होल्टेज डिवायडर नेटवर्क, दुसऱ्या विभागाचं नाव आहे कंपॅरेटर, तिसऱ्या विभागाचं नाव आहे फ्लिप फ्लॉप आणि शेवटचा विभाग आहे स्विचिंग ट्रान्झिस्टर आणि आउटपुट विभाग. तर अशा या चारही विभागामध्ये पहिल्यांदा व्होल्टेज डिवायडर नेटवर्क, यामध्ये काय आहे, VCC आणि ग्राउंड, पिन नंबर 8 आणि पिन नंबर 1 याच्यामध्ये किती 3 रेझिस्टन्स जोडलेले आहेत पहा. आणि या 3 रेझिस्टन्समधून 2 संदर्भित व्होल्टेज घेतलेले आहेत. या ठिकाणाहून एक घेतलेलं आहे जे या 2 रेझिस्टन्समधून घेतलं जातं आणि दुसरं या 2 रेझिस्टन्समधून घेतलेलं आहे. याला आपण संदर्भित व्होल्टेज असं म्हणतो. हे संदर्भित व्होल्टेज कुठं दिलेले आहेत, तर पुढच्या दुसऱ्या विभागाला कंपॅरेटरला दिलेले आहेत. कंपॅरेटरमध्ये 2 कंपॅरेटर आहेत, C1 आणि C2. वरच्या कंपॅरेटरला थ्रेशोल्ड कंपॅरेटर असं म्हणतात, खालच्या कंपॅरेटरला ट्रिगर कंपॅरेटर अशी नावं दिलेली आहेत. कारण याच्यातून एक दुसरं इनपुट बाहेर काढलेलं आहे ज्याला थ्रेशोल्ड इनपुट म्हणतात, याच्यातून एक दुसरं इनपुट बाहेर काढलेलं आहे त्याला ट्रिगर इनपुट असं म्हणतात. हे 2 संदर्भित व्होल्टेजेस आणि आपण बाहेरून दिलेले व्होल्टेजेस. आता हा कंपॅरेटर आपण 741 कंपॅरेटर अभ्यास केलेला आहे. हा कंपॅरेटर ऑन केव्हा होईल, तर जेव्हा हे दोन्ही व्होल्टेज सारखे होतील. या टोकाला आपण काय दिलेलं आहे, 2/3 VCC दिलेलं आहे. ह्या व्होल्टेज डिवायडर नेटवर्क सर्किटमधून संदर्भित व्होल्टेज इथं किती येतं, 2/3 VCC, इथं किती येतं, 1/3 VCC. तर अशा या पॉईंटला जर तुम्ही पाहिलं तर या पॉईंटला तुम्हाला काय मिळणार आहे, या पॉईंटला तुम्हाला मिळणार आहे 1/3 VCC. या पॉईंटला 1/3 VCC. म्हणजे इथं जे तुम्ही देणार आहात, समजा इथं जर मी 15 व्होल्ट दिलं तर इथं किती मिळणार आहे, 5 व्होल्ट मिळणार आहे. आणि तेच या पॉईंटला किती मिळणार आहे, हे पहा इथं, तर इथं मिळणार आहे 2/3 VCC. तर किती मिळणार आहे, 2/3 VCC. इथं जेवढं आपण सप्लाय देऊ, कारण 3 ठिकाणी ते 3 रेझिस्टन्स आहेत, इक्वल किमतीचे आहेत, 5K 5K 5K, म्हणूनच याला आपण काय म्हणतो, 555 IC असं नाव दिलेलं आहे. इथं 2/3 जर VCC मध्ये मी 15 व्होल्ट सप्लाय दिला तर इथं मला 10 व्होल्ट मिळाला पाहिजे, इथं मला 5 व्होल्ट मिळाला पाहिजे. तर आता हे किती मिळतंय, प्रत्यक्षात मिळतंय का, हे मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर. आता हे जे 2 संदर्भित व्होल्टेज आहेत, आता ह्याला ह्या कंपॅरेटरचं दुसरं इनपुट रोक बाहेर काढले, ज्याला पिन नंबर 6 मधून आपण बाहेरून सप्लाय देणार आहोत, ज्याला थ्रेशोल्ड इनपुट असं म्हणतात. जेव्हा याच्यापेक्षा हे व्होल्टेज सारखं होईल किंवा जास्त होईल तेव्हा हा कंपॅरेटर ऑन होणार आहे. इथं काय पहा, जेव्हा याच्यापेक्षा हे व्होल्टेज म्हणजे ट्रिगरचं व्होल्टेज, ट्रिगर पिनचं व्होल्टेज सारखं होईल, हे दोन्ही व्होल्टेज सारखे होतील किंवा कमी होईल, तेव्हा काय होणार आहे, हा कंपॅरेटर ऑन होणार आहे. हा कंपॅरेटर ऑन होणार. आता कंपॅरेटर ऑन होतो म्हणजे काय, तर ह्याचं आउटपुट हाय जातं. ह्याचं आउटपुट हाय गेल्यानंतर हे कुठं वापरलेलं आहे, तर हे आपण गतवर्षी पाहिलेलं आहे RS फ्लिप फ्लॉप, त्या RS फ्लिप फ्लॉपला दिलेलं आहे. या RS फ्लिप फ्लॉपमध्ये हे कंपॅरेटर C1चं इनपुट कुठं दिलं आहे, रिसेट टोकाला, कंपॅरेटर C2चं कुठं दिलं आहे, सेट टोकाला. हे 2 फ्लिप फ्लॉपचे इनपुट आहेत. याच्यामध्ये रिसेटला जेव्हा इनपुट मिळतं तेव्हा क्यू काय होतो, 0 होतो. सेटला जेव्हा इनपुट मिळतं तेव्हा क्यू काय होतो, 1 होतो. आता क्यूच्या अपोजिट क्यू बार असतो. क्यू जर 0 असेल तर क्यू बार 1 असणार आहे, क्यू जर 1 असेल तर क्यू बार 0 असणार आहे. या पद्धतीनं क्यू आणि क्यू बार हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध असतात.
आता आपण क्यू कुठेही वापरलेला नाही आहे, आपल्याला क्यू त्या ठिकाणी घेतलेला नाही आहे. फ्लिपफ्लॉपचा फक्त क्यू बार हे टोक वापरले. आता हे क्यू बार कुठं कुठं दिलेलं आहे तर आउटपुट विभागाला आणि डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टरला या दोन ठिकाणी दिलेले. आउटपुट विभागामध्ये हे या ठिकाणी तुम्हाला हे दिसतंय बघा. तर या ठिकाणी ह्या गोलचा अर्थ असा आहे की इथं जे इनपुट असेल त्याच्या विरुद्ध आउटपुट असणार आहे. इन्व्हर्ट म्हणजेच या ठिकाणी काय असतं, एक नॉट गेट असतं किंवा ट्रान्झिस्टर असेल इनपुटच्या विरुद्ध आउटपुट मिळवून देणारा. तर अशा रीतीनं शक्यतो डिजिटल आउटपुट असतं. त्यानंतर इथं जर एक असेल तर हा ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे. इथं जर शून्य असेल तर ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे. ट्रान्झिस्टर ऑन होतो म्हणजे काय होतं तर कलेक्टर एमिटर जोडले जातात. ट्रान्झिस्टर ऑफ होतो म्हणजे काय होतं, कलेक्टर एमिटर जोडलेले मोकळे होतात, म्हणजे याच्यातून प्रवाहाचं वहन होऊ शकत नाही कलेक्टर टू एमिटर. तर अशा वेळी आता हा पॉईंट कुठं काढलेला आहे तर डिस्चार्ज पिन म्हणून काढलेली आहे. या डिस्चार्ज पिनला जेव्हा आपण बाहेरून कॅपॅसिटर जोडतो, जर हा ट्रान्झिस्टर ऑन असेल तर तो या ट्रान्झिस्टरमधून डिस्चार्ज व्हायला सुरुवात होतो, आणि हा ट्रान्झिस्टर ऑफ असेल तर तो कॅपॅसिटर ऑन न हो डिस्चार्ज न होता चार्ज व्हायला सुरुवात होतो. तो कुठं जोडला जातो, कसा जोडला जातो हे मी प्रत्यक्षात तुम्हाला या चारही विभागाचं 1, 2, 3 आणि चारही विभागाचं स्वतंत्र प्रात्यक्षिक या ठिकाणी मी दाखवतोय, ते पहा. तर हे पहा, पहिल्यांदा मी पहिल्यांदा अगोदर ते हे केलेलं, काढून टाकलं ते स्क्रीनवर जे लिहिलेलं होतं ते. हां, आता हे पहा, या ठिकाणी 2/3 VCC आहे, या ठिकाणी 1/3 VCC आहे. सप्लाय व्होल्टेज 15 दिलेला आहे. मी रन केलं. रन केल्याबरोबर शून्यापासून हे व्होल्टेज बदललं आणि किती झालं 9.996, म्हणजेच किती झालं 10 व्होल्ट. हे किती आहे 4.997, म्हणजेच किती आहे जवळपास 5 व्होल्ट आहे. हे झालं मी सप्लाय व्होल्टेज 15 व्होल्ट केलं. सप्लाय व्होल्टेज जर मी 12 व्होल्ट केलं तर काय होईल, सप्लाय व्होल्टेज 12 केलं तर त्या प्रमाणात त्याचे 3 भाग होतील, 4 4 4, वर 8 मिळेल, खाली 4 मिळेल. 7.997 म्हणजे 8, 3.997 म्हणजे 4. तर अशा पद्धतीनं जेव्हा सप्लाय आपण या ठिकाणी देतो त्याचे 3 भाग होतात, त्यातले 2 भाग वर मिळतात, एक भाग खाली मिळतो. आपण विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मोजत असतो. त्यामुळे इथं तुम्हाला जे किती मिळालं 4 व्होल्ट मिळालं, इथं किती मिळालं 8 मिळालं. 4 4 8 आणि 4 12 असे 3 भाग 3 रेजिस्टन्सनं झाले. हे रेजिस्टन्स किती किमतीचे वापरलेत ते आपण कोणत्याही किमतीचे पण सारखे जर वापरले, समजा मी 5K ऐवजी 10K वापरले, काय होईल, हा 10K केला. मी तुम्हाला व्होल्टेज डिवायडर सांगतोय. IC 555 मध्ये 3 रेजिस्टन्स हे 5Kचेच असतात. म्हणजे तुम्ही पिन नंबर 1 आणि 8 मध्ये जर रेजिस्टन्स मोजला तर तुम्हाला टोटल रेजिस्टन्स 15K मिळेल, कारण काय तिन्ही रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतात. तर अशा रीतीनं हे जर तुम्ही रन केलं तरी व्होल्टेज तेच मिळणार आहे तुम्हाला, कारण 3 ठिकाणीच विभागलं जाणार आहे. 7.99, 3.99, म्हणजेच इथं 8 इथं 4, दिलेलं व्होल्टेज 12 व्होल्ट आहे. अशा पद्धतीनं हे व्होल्टेज डिवायडर नेटवर्क. त्याच्यानंतर 555 कंपॅरेटर C1. आता पहा, या ठिकाणी 2/3 VCC दिलेला आहे. कंपॅरेटर C1ला हे एक संदर्भित व्होल्टेज दिलेलं आहे. दुसरं पिन नंबर 6 मधून आपण बाहेर काढलेलं आहे, ज्याला थ्रेशोल्ड कंपॅरेटर असं म्हणतात. या ठिकाणी 1/3 VCC आहे, ह्याचं पिन नंबर 2 बाहेर काढलेला आहे, त्याला आपण ट्रिगर कंपॅरेटर असं म्हणतो. आता सध्या आपण फक्त याचं पाहतोय. तर याचं पाहत असताना इथं 15 व्होल्ट दिलं आहे, म्हणजे या पॉईंटचं जेवढं व्होल्टेज असेल तेवढं व्होल्टेज जेव्हा इथं येईल पिन नंबर 6ला किंवा त्याच्यापेक्षा जास्त येईल, तेव्हा हा कंपॅरेटर ऑन होतोय. तो ऑन होतोय की नाही ते पाहायचं आहे. तर आता ते पाहण्यासाठी हे पहा, या ठिकाणी काय जोडलेलं आहे, एक बॅटरी जोडलेली आहे. या बॅटरीच्या साह्यानं काय जोडलेलं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे कंपॅरेटरला. तर आता जेव्हा या ठिकाणी आपण काय जोडतो, एक संदर्भित व्होल्टेज इथं दिलेला आहे. आता किती आहे 15 व्होल्टचा संदर्भित व्होल्टेज किती आहे ते हे मीटर दाखवेल तुम्हाला. आणि त्याच वेळी जेव्हा या पॉईंटला व्होल्टेज आपण या बॅटरीनं देऊ तेव्हा हा कंपॅरेटर ऑन होईल. ऑन होतो म्हणजे काय होतं ते दाखवतो मी. हे पहा, याला मी ऑन केलं. ऑन केल्याबरोबर काय झालं, इथं संदर्भित व्होल्टेज किती झालं 9.997. आता आउटपुट काय आहे कंपॅरेटरचं, 0 आहे. आता आउटपुट काय आहे 0 आहे.
हे आउटपुट 0 का आहे, तर ह्याचं दुसरं इनपुट काय आहे, 0 आहे. तर ह्याचं दुसरं इनपुट आपण जेव्हा 9.997 देऊ किंवा त्यापेक्षा जास्त देऊ तेव्हाच काय होणार आहे, ते ऑन होणार आहे. ते पहा, आता मी या ठिकाणी बॅटरीचं जे व्होल्टेज आहे दिलेलं ते काय करणार आहे, वाढवणार आहे. 9.997 तेवढंच करतो, अगदी ॲक्युरेट तेवढंच देतो, 9.997. ओके, ही बॅटरी तेवढीच दिली. इथं संदर्भित व्होल्टेज पण तेवढंच आहे, म्हणजे दोन्ही टोकाचं व्होल्टेज सारखं झालं. त्यावेळेस इथं पहा तुम्ही काय होतं ते. हे मीटर आपण, हा मल्टीमीटर आहे, आपण डी सी व्होल्टेज मोजतोय. हे डी सी व्होल्टेज कंपॅरेटरचं आउटपुट आहे, ते काय येते पहा. आता ते 5 व्होल्ट यायला पाहिजे. आलं 5 व्होल्ट. 9.997 इथलं आहे, वरचं पण 9.997 दिलेलं आहे. त्यामुळं काय झालं, इथं तुम्हाला कंपॅरेटर ऑन झाला. जेव्हा हे व्होल्टेज आपण 9.997 पेक्षा कमी करतो तेव्हा काय होणार आहे, 9.99 केलं, आता पुढचं 7 काढून टाकलं, तेव्हा हे आउटपुट 0 होणार आहे. म्हणजे कंपॅरेटरला दोनच आउटपुट आहेत बघा, एक तर 0 आहे किंवा 5 व्होल्ट आहे. म्हणजे आउटपुट आहे किंवा नाही, दोन्हीपैकी एक आहे. कधी मिळतंय, जेव्हा हे दोन्ही इनपुट सारखे होतात तेव्हा मिळतंय. जेव्हा हे दोन्ही इनपुट किंवा हे इनपुट कमी असतं तेव्हा मिळत नाही. हे तर संदर्भित फिक्स आहे, हे आपण बदलू शकत नाही. आतमधले पार्ट आहेत, 3 5Kचे रेजिस्टन्स आतमध्ये आहेत. आपण सप्लाय फक्त देतोय, इथून सप्लाय दिला की हे व्होल्टेज फिक्स झालं. या टोकाचं हे व्होल्टेज फिक्स झालं, ते बाहेरून बदलण्याची सोय आहे पिन नंबर 5 ते आपण नंतर सांगतो तुम्हाला मी. तर या ठिकाणी हे झालं कंपॅरेटर C1चं. आता कंपॅरेटर C2 पाहूया. हा कंपॅरेटर C2, या कंपॅरेटर C2ला काय आहे, संदर्भित व्होल्टेज पॉझिटिव्ह टोकाला किती दिलेला आहे, 1/3 VCC दिलेला आहे. आणि निगेटिव्ह टोकाला व्होल्टेज कुठून दिलेला आहे, इथून दिलेला आहे. हीच बॅटरी आपण चेंज करून पाहतोय. तर आता या ठिकाणी जेव्हा हे दोन्ही व्होल्टेज सारखे होतील किंवा कमी होईल तेव्हा आउटपुट काय असेल. सुरुवातीला समजा मी हे जास्त ठेवतो, हे मीटर पाहता, आउटपुट काय आहे, 0 आहे, जास्त आहे. इथून दिलेलं आपण 6 व्होल्ट आहे या दुसऱ्या टोकाचं. त्यावेळेस कंपॅरेटरचं आउटपुट काय मिळालं, 0 मिळालं. हा कंपॅरेटर कधी ऑन होतो, जेव्हा हे दोन्ही इनपुट सारखे होतील कंपॅरेटरचे किंवा कमी होईल. याच्यापेक्षा कमी, मायनस आहे ना, म्हणजे याच्यापेक्षा कमी होईल तेव्हा हा कंपॅरेटर ऑन होतो. आता बघा, मी हे 4.998 आहे, एक्झॅक्ट तेवढंच व्होल्टेज याचं करतो, 4.998. ओके, दोन्ही व्होल्टेज सारखे होतील तेव्हा आता इथं पहा, आउटपुट ह्या कंपॅरेटरचं या मीटरवर तुम्हाला दिसेल, ते 5 व्होल्ट तुम्हाला मिळेल. आलं 5 व्होल्ट. तर अशा पद्धतीनं हे कंपॅरेटरचं आउटपुट 1 किंवा 0 मिळतं. केव्हा मिळतं, जेव्हा दोन्ही इनपुट टोकाचे व्होल्टेजेस सारखे होतात किंवा ह्याच्या बाबतीत याच्यापेक्षा हे कमी होतं तेव्हा आउटपुट येतं. ह्याच्या बाबतीत याच्यापेक्षा हे जास्त येतं, संदर्भित व्होल्टेजपेक्षा हे जास्त येतं, तेव्हा तो कंपॅरेटर आपली स्थिती बदलतो, म्हणजेच आउटपुट 1 किंवा 0 करतो. तर असं हे कंपॅरेटर झाल्यानंतर पुढचा भाग आहे, आपण आय सीमध्ये पुढं काय, पहिलं मी तुम्हाला हे सांगितलं, नंतर कंपॅरेटर सांगितलं. हे दोन आउटपुट आपण कुठं दिलेले आहेत, फ्लिपफ्लॉपला दिलेले आहेत. ते फ्लिपफ्लॉपला आता काय होते पाहूया. आता हे फ्लिपफ्लॉप, आता हे दोन कंपॅरेटरचे आउटपुट आर आणि एस. या ठिकाणी फ्लिपफ्लॉप आपण गतवर्षी पाहिलेला आहे, आर एस फ्लिपफ्लॉप, जो युझिंग नॅन्ड गेटनं किंवा नॉर गेटनं करता येतो. तर नॅन्ड आणि नॉरच्या साह्यानं हा फ्लिपफ्लॉप करत असताना ह्यातला आर इनपुट, ह्याला एस इनपुट, हे दोन्ही इनपुट आहेत. इथं काय आहे, हे 5 व्होल्ट असेल तर एस इनपुट असेल, हे 5 व्होल्ट असेल तर आर इनपुट असेल. म्हणजेच हा कंपॅरेटर ऑन असेल तर रिसेट इनपुट मिळेल, हा कंपॅरेटर ऑन असेल तर सेट इनपुट मिळेल. आता कुठला कंपॅरेटर ऑन करायचा, कुठला कंपॅरेटर ऑफ करायचा, हे कशावर अवलंबून आहे, ह्याच्यावर आहे. जेव्हा हे व्होल्टेज याच्यापेक्षा कमी असतं तेव्हा हा कंपॅरेटर ऑन होतो. जेव्हा हे व्होल्टेज याच्यापेक्षा जास्त असतं किंवा एवढं असतं तेव्हा हा कंपॅरेटर ऑन होतो. तर आता ते दाखवतो तुम्हाला मी. आत्ता किती व्होल्टेज आहे, 4.996, म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे हा कंपॅरेटर ऑन आहे. हा कंपॅरेटर ऑन असला पाहिजे. दिसतोय हा कंपॅरेटर ऑन, इथं 5 व्होल्ट आलेला आहे, म्हणजे फ्लिपफ्लॉपला सेट इनपुट मिळालेलं आहे. फ्लिपफ्लॉपला सेट इनपुट मिळाल्याबरोबर क्यू काय झाला, 1 झाला, आणि क्यू बार त्यावेळेस काय, 0 आहे.
आता हेच जर व्होल्टेज मी 9.996 केलं तर काय होतंय पहा. 9.996 किंवा 7. काय झालं, हे 0 झाला, हा कंपॅरेटरचं आउटपुट 0 झालं, हा कंपॅरेटर ऑन झाला, ह्याचं आउटपुट 1 आलं, म्हणजे 5 व्होल्ट म्हणजे 1 आपण समजतो डिजिटल भाषेत. आता रिसेट टोकाला इनपुट मिळालं, फ्लिपफ्लॉपच्या रिसेट टोकाला जेव्हा इनपुट मिळतं तेव्हा काय होतं, फ्लिपफ्लॉपचं क्यू आउटपुट 0 होतं. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला क्यू 0 झालेलं आणि क्यू बार 1 झालेलं. तर अशा पद्धतीनं कंपॅरेटरच्या दोन्ही इनपुटवरून आपण फ्लिपफ्लॉप सेट आणि रिसेट करत असतो. तर आता आपण या ठिकाणी जर पाहिलं आय सीचं, तर हे फ्लिपफ्लॉप क्यू आणि क्यू बार कशावर अवलंबून आहे, ह्या इनपुटवर, रिसेट आणि सेटवर. हे इनपुट कशावर अवलंबून आहे, कंपॅरेटरच्या आउटपुटवर. कंपॅरेटरचं आउटपुट कशावर अवलंबून आहे, तर थ्रीशोल्ड आणि ट्रिगर इनपुटवर. थ्रीशोल्ड इनपुट 2/3 व्ही सी सीपेक्षा जास्त असेल किंवा 2/3 व्ही सी सी इतकं असेल, इथलं व्होल्टेज, तर हा काय होणार आहे, ऑन होणार आहे, म्हणजे रिसेट इनपुट मिळणार आहे. ट्रिगर इनपुट जर 1/3 व्ही सी सीपेक्षा कमी असेल तेव्हा हा किंवा तेवढंच असेल तर हा कंपॅरेटर ऑन होणार आहे, तेव्हा फ्लिपफ्लॉप सेट होणार आहे. तर अशा रीतीनं आपण ह्या 6 आणि 2च्या इनपुटवरून आपण फ्लिपफ्लॉप सेट किंवा रिसेट करू शकतो आणि त्यावरून इकडं फायनल आउटपुट काय घेतंय, काय मिळतंय. आता हे जे आउटपुट आहे क्यू बारपासून घेतलेलं आहे आपण, फक्त क्यू आपण कुठेही वापरलेला नाही. इथं मी तसंच क्यू बार घेतलेला आहे. हे क्यू बार काय केलेलं आहे, पुढं घेतलेला आहे, क्यू सोडून दिला इथंच. आता क्यू बार कुठं कुठं दिला आहे मी, तर ह्या आउटपुटकडे घेतला आहे, मध्ये नॉट गेट टाकला आहे मी, कारण क्यू बारच्या विरुद्ध आउटपुट असतं, विरुद्ध आउटपुट घेण्यासाठी आपण नॉट गेट वापरलं आहे. आणि हे क्यू बार परत कुठं गेलेलं आहे, डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टरच्या बेसला गेलेलं आहे. डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टरचा एमिटर ग्राउंडला जोडलेला आहे आणि कलेक्टर मग त्यावेळेस ह्या इनपुटनुसार हाय किंवा लो होतो. जेव्हा लो होतो म्हणजे ट्रान्झिस्टर ऑन होतो तेव्हा इथं जोडलेला कॅपॅसिटर बाहेरून डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल, डिस्चार्जिंगचा पाथ तयार होतो आणि जेव्हा हा पॉईंट हाय असतो तेव्हा हा ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि जेव्हा हा पॉईंट लो असतो तेव्हा हा ट्रान्झिस्टर ऑफ असतो. तर आता हे मी या ठिकाणी दाखवतोय. आता इकडचं मी रचना थोडीशी चेंज केलेली आहे, कारण ट्रिगरिंग आपण फॉल्स ट्रिगरिंग जाऊ नये, आर आणि एस एकाच वेळी 0 किंवा 1 होऊ नयेत, त्यासाठी डी फ्लिप फ्लॉप आपण पाहिलेला आहे गेल्या वर्षी, तो या ठिकाणी मी केलेला आहे. या ठिकाणी जे इनपुट दिलेलं आहे ते 5 व्होल्ट मी दिलं आहे ह्या गेटला. जेव्हा इथं 0 असेल तेव्हा इथं 1 असेल आणि इथं 1 असेल तेव्हा इथं 0 असेल आणि इथं 0 म्हणजे इथं 0, इथं 1 म्हणजे इथं 1, म्हणजे आर आणि एस ह्या टोकाचे व्होल्टेजेस सारखे होणार नाहीत. तर आता काय दिलेलं आहे, ए कीनं आपण ते चेंज करू शकतो. हे पहा, एनं 1 आणि 0 करता येईल. खाली घेतला 0 झाला, वर घेतला 1 झाला, कारण काय, आता हा डायरेक्ट आपण पॉझिटिव्हला जोडलेला आहे म्हणजे 1 झाला आणि जेव्हा हा स्विच खाली घेतो तेव्हा निगेटिव्हला किंवा ग्राउंडला जोडतो म्हणजे 0 करतो. आता 0 आहे असं आपण समजूया. 0 आहे म्हणजे काय, सेटला इनपुट आहे. रिसेट काय, 1 आहे का 0 आहे, तर इथं जर 0 असेल तर इथं 1 असतो आणि इथं 0 आहे म्हणजे हाच डायरेक्ट इथं घेतला, हा 0 आहे. आता 0 आहे म्हणजे काय, तर रिसेटला इनपुट आहे. रिसेटला इनपुट आहे म्हणजे काय, हा 0 आहे, रिसेट आहे आणि त्यावेळी क्यू बार त्याच्या विरुद्ध 1 मिळालेला आहे पहा. आता क्यू बार 1 मिळाला म्हणजेच ह्या ट्रान्झिस्टरला 1 मिळालं, ट्रान्झिस्टर ऑन झाला. ट्रान्झिस्टर ऑन झाल्यावर हा काय एल ई डी बंद झालेला आहे पहा, कारण इकडून सप्लाय तुम्हाला मिळतोय, ट्रान्झिस्टर ऑन झाला आहे, त्यामुळं आता हा एल ई डी किंवा ट्रान्झिस्टर ऑन आहे ह्याचंच इंडिकेशन आहे. एल ई डी ऑफ आहे म्हणजे ट्रान्झिस्टर ऑन आहे, कारण काय, तर हा पॉईंट एमिटर निगेटिव्ह आहे, हा 0 आहे म्हणजे हा सुद्धा 0 झाला, हा 0 झाला म्हणजे हा 0 झाला, दोन्हीकडे 0 असल्यामुळे हा एल ई डी लागलेला नाही. आता ज्यावेळेस मी हा ए स्विच 1 कडे घेतो त्यावेळेस काय काय बदल झाला, इथं 0 झाला, इथं 1 झाला, कारण हा सप्लाय 1 असाच इकडं आला, त्यामुळे सेट टोकाला इनपुट मिळालं. फ्लिपफ्लॉपच्या सेट टोकाला इनपुट मिळालं की क्यू काय झाला, 1 झाला आणि क्यू बार 0 झाला. आता क्यू बार 0 झाला तरी आउटपुट आपल्याला काय मिळालं, 1 मिळालं आणि हा 0 झाल्यामुळं हा कलेक्टर एमिटर ओपन झाला आणि ओपन झाल्यामुळं तुम्हाला आता डिस्चार्जिंगचा पाथ मिळत नाही, त्यामुळं या ठिकाणी पॉझिटिव्ह ते ग्राउंड सप्लाय वाहतू शकतो. हा इकडचाच सप्लाय इकडून वाहतो,
त्यामुळं हा LED लागलेला दिसतो. तर असं हे तुमचं काय आहे, IC 555ची अंतर्गत रचना आहे. या अंतर्गत रचनेमध्ये मी तुम्हाला सॉरी प्रत्येक विभागाचं कार्य सांगितलेलं आहे. हा आहे व्होल्टेज डिवायडर नेटवर्क सर्किट, हे आहे कंपॅरेटर, हे आहे फ्लिपफ्लॉप आणि हे आहे डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टर आणि आउटपुट विभाग. तर अशा या IC मध्ये आपण हे ब्लॉकच्या साह्यानं मी तुम्हाला दाखवलं, परंतु प्रत्यक्षामध्ये जर ह्याची पाहिली, फक्त ट्रान्झिस्टर आणि रेजिस्टर मध्ये जर असतील तर त्याच्यामध्ये किती ट्रान्झिस्टर असतात आणि किती रेजिस्टर असतात हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे पहा, या ठिकाणी काय आहे, हे एवढे कंपॅरेटर आहेत. हा थ्रेशोल्ड कंपॅरेटर, हा ट्रिगर कंपॅरेटर, हा व्होल्टेज डिवायडर नेटवर्क, इथून याला इनपुट दिलेला आहे आणि इथून याला इनपुट दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं थ्रेशोल्ड आणि ट्रिगरला एक एक इनपुट याच्यातून दिलेला आहे. व्होल्टेज डिवायडर नेटवर्क आहे, फ्लिपफ्लॉप आहे, त्याच्यानंतर आउटपुट विभाग, हे सगळे ट्रान्झिस्टर वापरलेले आहेत. साधारणपणे किती ट्रान्झिस्टर दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. नंबर आहेत 21, 22, 24, 23. बघा हायेस्ट नंबर कुठला आहे तर 24 दिसतोय. तर असे हे एवढे ट्रान्झिस्टर आहेत, एवढे रेजिस्टन्स आहेत. हे आतमध्ये खूप गुंतागुंतीचे, ह्याची आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. हे तुम्हाला काही परीक्षेत विचारलं जात नाही किंवा काही नाही. फक्त माहितीसाठी सांगितलं की IC दिसायला एवढी दिसते, पण त्याच्यामध्ये किती ट्रान्झिस्टर किती रेजिस्टर असतात, तर हे दाखवण्यासाठी मी हे या ठिकाणी केले आकृती फक्त टाकलेली आहे. आता हे या ठिकाणी मी सगळं लिहून दिलेलं आहे. व्होल्टेज डिवायडर नेटवर्क, कंपॅरेटर, RS फ्लिपफ्लॉप, डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टर आणि आउटपुट. आता या ICचे उपयोग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. ज्याला कुणाला या 2 तासामध्ये ICची अंतर्गत रचना किंवा सुरुवातीला चार्जिंग डिस्चार्जिंग समजलं नसेल, त्यांनी हा व्हिडिओ परत परत पहा आणि तुम्हाला जर परत काही शंका असेल तर पुढच्या तासाला विचारा आणि तयारी करा. ओके, थँक्यू.